करतो, लताबाईंच्याच गाण्यांवरचा कार्यक्रम होता. आणि मी लताबाईंबद्दल हे बोल कुठे काय मला जे अनुभव आले. मध्यंतरामध्ये मला एक माझ्यापेक्षा सिनियर म्हणून भेटायला आला आणि मला म्हणाला, आपने लता के बारे में बहुत खूब कहा, मैं मेरे पिताजी की एक कविता आपको देता हूं, आप लिख के लेना. मतलब पहली बात ऐसी कहो कि आपके पिताजी कौन थे. बोले, मेरे पिताजी का नाम था प्रेम धवन. क्या बात है. सीने में सुलगते हैं अरमा, आंखों में उदासी छाई है, ये आज तेरी दुनिया से हमें तकदीर कहां ले आई है. क्या बात आहे. काय लिहून गेला. माझे वडील जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांना समजलं की आज लताला राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे. तेव्हा त्यांनी बेडवरती पडल्या पडल्या लिहिलं, रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी, रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी, पाव पकड़कर मैंने पूछा हे गिरिधारी, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, इस युग में ना आए तुम क्या भूले वचन पुराने. बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पराई, बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पराई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई. वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिटाए. एक बार जो सुन लो हो जाए मसवारा, एक बार जो सुन लो उसको हो जाए मतवारा, उसकी धुन पर एक भारत क्या झूम रहा सब सारा, झूम रहा जग सारा. मैंने पूछा भगवन उस बंसी का कोई पता है, मैंने पूछा भगवन उस बंसी का कोई पता है, हंसकर बोले अरे वो बंसी तो भारत रत्न लता है, वो बंसी तो भारत रत्न लता है. पण मराठी भाषेचं सौष्ठव काय असतं अत्र्यांकडनं शिकावं. क्या बात आहे. लता मंगेशकरच्या 25 वर्ष झाली कारकिर्दीला, सौप्य महोत्सव, तेव्हा त्याने एक सुंदर अग्रलेख लिहिला होता मराठामध्ये आणि सुंदर छान शीर्षक स्वरलता. काय सुरुवात केली होती की पक्षाचं कूजन, वाहणारा झरा, मोराचं नृत्य, पहिल्या पावसातल्या मातीचा गंध याला विशेषण लावण्याच्या फंदात पडू नये. त्याचप्रमाणे सच्चा प्रामाणिक सूर त्याला फक्त लता म्हणावं. अतिपरिचयाने सुद्धा ज्याची अवज्ञा झाली नाही अशी एकच गोष्ट म्हणजे लताचा निखळ मुक्त सूर. उर्वशीच्या नुपुरांच्या लताचा कंठ हा खरं म्हणलं तर मानवी ध्वनिसृष्टीच्या प्रांतातील एक अद्भुत चमत्कार आहे. उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण, सरस्वतीच्या वीणेचा झंकार आणि कृष्णाच्या मुरलीची साध हे सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवलेला असला पाहिजे. लताच्या कंठाला साजेसं अभिवादन करायचंच, कारण वृत्तपत्राच्या जाड्याभड्या कागदावर लताला अभिवादन करणं काही खरं नाही. पण तिच्या आवाजाला जर खरोखर अभिवादन करायचं तर प्रभात कालची कवळी किरण दवबिंदूंमध्ये भिजवलेल्या शाईने, कमलतंतूंच्या लेखणीने, वायुलहरीच्या हलक्या हाताने, फूलपाखराच्या पंखांवर लिहिलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंडकातून लताला अर्पण करायला पाहिजे. क्या बात आहे. पुन्हा लता 2 अक्षरांचा छोटासा शब्द आहे, 2 अक्षरांचा, विश्वाला पालाण घालणारा शब्द आहे. बरं ती कोणाला कशी भावेल याचा काही भरोसा नाही. आमच्या शिवाई पार्कामध्ये एक सुमन फडके म्हणून राहतात. कोहिनूर सिनेमा आपली कोहिनूर मिल आहे त्याच्यासमोर बेबी बिस्किट मार्ट आहे, त्याच्यावरती राहतात. काय त्यांनी लिहिलंय, कारण कोकिळा आणि लता ह्या बहिणी बहिणी असं पण मानतो. त्यांनी म्हटलं की कोकिळा म्हणते लताला मला सारेगम शिकव, कोकिळा म्हणते लताला मला सारेगम शिकव, माझ्या कुहू कुहू मध्ये एकतरी गाणं बसव, तुझ्यासह वाटे गावी ओळ एखादी, तुझ्यासह वाटे गावी ओळ एखादी, चाल मात्र असू द्यावी जरा सोपी आणि साधी. सगळे मानतात बहिणी बहिणी तुला नि मला, सगळे मानतात बहिणी बहिणी तुला नि मला, परी तुझ्या ओळखीचा योग नाही आला. ठाऊक आहे नेहमी तू असतेस घाईघाईत, ठाऊक आहे नेहमी तू असतेस घाईघाईत, माझ्यासाठी एकदा गडे ये ना ग अंबराईत. शिकव मला आलाप ठेका थोड्याशा ताना, शिकव मला आलाप ठेका थोड्याशा ताना, तुझ्या आवाजाची जादू जरा मला कळू दे ना, गळ्या शपथ शिकेन त्याचं सार्थक मी करीन. कोकिळा म्हणते लताला, गळ्या शपथ शिकेन त्याचं सार्थक मी करीन, दमते जेव्हा फार तुला उसना आवाज मी देईन.